शांती. आज 24/12/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, ही शरीररूपी खेळणी आत्मारूपी चैतन्य चावीने चालते. तुम्ही स्वतःला आत्मा निश्चय करा तर निर्भय बनाल. प्रश्न आहे, आत्मा शरीरासोबत खेळ खेळत खाली आली आहे, त्यामुळे त्याला कोणते नाव देणार? उत्तर, कठपुतली. जसे नाटकामध्ये कठपुतल्यांचा खेळ दाखवतात, तसे तुम्ही आत्मे कठपुतलीसारखे 5000 वर्षामध्ये खेळ खेळत खाली पोहोचले आहात. बाबा तुम्हा कठपुतल्यांना वर चढण्याचा रस्ता दाखवण्यासाठी आले आहेत. आता तुम्ही श्रीमतरूपी चावी लावणार तर वर निघून जाणार. गीत आहे, मेहफिल में जल उठी शमा परवाने के लिए. म्हणजे मेहफिलमध्ये परवान्यासाठी क्षमा जळाली. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना श्रीमत देतात. कधी कुणाचं वागणं चांगलं नसेल तर आई वडील म्हणतात की ईश्वराने तुला चांगली बुद्धी द्यावी. बिचाऱ्यांना हे माहीतच नाही की ईश्वर खरोखरच मत देतात. आता तुम्हा मुलांना ईश्वरीय मत मिळत आहे, म्हणजे आत्मिक पिता आत्मिक मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ मत देत आहेत. आता तुम्ही समजता आपण सर्वश्रेष्ठ बनत आहोत. बाबा आपल्याला किती उच्च मत देत आहेत. आपण त्यांच्या मताप्रमाणे चालून मनुष्यापासून देवता बनत आहोत. तेव्हाच सिद्ध होते की मनुष्यांना देवता बनविणारे तेच पिता आहेत. शिख लोक देखील गातात की मनुष्य से देवता किये करत न लागे वार. म्हणजे मनुष्यापासून देवता बनवताना कुठला वार लागत नाही. निश्चितच मनुष्यापासून देवता बनवण्याचेच मत देतात. त्यांची महिमा देखील आहे की एक ओंकार कर्ता पुरुष निर्भय. तुम्ही सर्व निर्भय होत जाता. स्वतःला आत्मा समजताना आत्म्याला कोणतीही भीती राहत नाही. बाबा म्हणतात निर्भय बना. मग भीती कशाची? तुम्हाला कोणतीही भीती नाही. तुम्ही आपल्या घरी बसून पण बाबांची श्रीमत घेत आहात. आता श्रीमत कोणाची, कोण देत आहेत? या गोष्टी गीतेमध्ये नाहीत. आता तुम्ही मुलं समजता. बाबा म्हणतात तुम्ही पतित बनले आहात. मग पावन बनण्यासाठी मनातून बाबांची आठवण करा. हा पुरुषोत्तम बनण्याचा मेळा संगमयुगातच होतो. बरेच येऊन श्रीमत घेतात. यालाच ईश्वरासोबत मुलांचा मेळा म्हटले जाते. ईश्वर पण निराकार आणि मुलं देखील निराकार. आपण आत्मा आहोत ही सवय पक्की करायची आहे. जसे एखाद्या खेळणीला चावी दिल्याने ती डान्स करते, तसेच आत्मा सुद्धा या शरीररूपी खेळणीची चावी आहे. आत्मा यामध्ये नसेल तर हे काहीच करू शकत नाही. तुम्ही चैतन्य खेळणी आहात. खेळणीला चाबी दिली नाही तर ते कोणत्याच कामाचे राहणार नाही. असेच उभे स्थिर राहील. आत्मा सुद्धा चैतन्य चावी आहे आणि अविनाशी अमर चावी आहे. बाबा सांगतात मी फक्त आत्म्यांना पाहतो. आत्मा ऐकत आहे ही सवय पक्की करायची आहे. या चावीशिवाय शरीर पण चालू शकत नाही. शरीराला पण अविनाशी चावी मिळालेली आहे. 5000 वर्षे ही चावी चालूच राहते. चावी चैतन्य असल्यामुळे चक्र फिरतच असते. ही चैतन्य खेळणी आहे. बाबा सुद्धा चैतन्य आत्मा आहेत. जेव्हा चावी पूर्ण होते तेव्हा बाबा पुन्हा नव्याने युक्ती सांगतात की माझी आठवण करा तर ही चावी पुन्हा लागेल. म्हणजे तमप्रधान आत्मा सतप्रधान बनेल. जसे गाडीमध्ये पेट्रोल संपल्यानंतर पुन्हा भरले जाते. आता तुम्ही समजणार की पेट्रोल कसे भरले जाईल. बॅटरी रिकामी झाली आहे
त्यामध्ये पुन्हा शक्ती भरायची आहे. बॅटरी संपल्याने प्रकाश सुद्धा संपलेला आहे. आता तुमची आत्मारूपी बॅटरी भरते. जेवढी आठवण करणार तेवढी शक्ती भरणार. एवढे 84 जन्मांचे चक्र लावल्याने बॅटरी रिकामी झाली आहे. सतो रजो तमो झाली आहे. आता बाबा पुन्हा चावी देण्यासाठी किंवा बॅटरी भरण्यासाठी आले आहेत. शक्ती नाही तर मनुष्य कसे बनून जातात? तर आता बाबांच्या आठवणीने बॅटरी भरायची आहे. याला मानवी बॅटरी म्हणता येणार. बाबा म्हणतात, माझ्यासोबत योग लावा. हे ज्ञान एक शिवपिताच देऊ शकतात. सद्गती दाता सुद्धा तेच आहेत. आता तुमची बॅटरी पूर्ण भरत असल्याने 84 जन्म पूर्ण अभिनय करू शकणार. जसे नाटकात कठपुतली असतात, तुम्ही आत्मे देखील या कठपुतल्यांसारखेच आहात. वरून उतरताना 5000 वर्षांमध्ये एकदम खाली आले आहात. तेव्हा पुन्हा बाबा येऊन वर चढवतात. ती तर एक खेळणी आहे. बाबा चढती कला आणि उतरत्या कलेचा अर्थ समजावतात. 5000 वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही समजता की श्रीमतामुळे आपल्याला चावी मिळते. आपण पूर्ण सतोप्रधान बनल्यावर नाटकाची पुनरावृत्ती होईल. समजण्याची आणि समजावून सांगण्याची ही किती सहज गोष्ट आहे. तरी पण बाबा म्हणतात, ज्यांनी कल्पापूर्वी समजून घेतले होते तेच पुन्हा समजून घेतील. तुम्ही किती पण प्रयत्न करा तरी सुद्धा समजून घेणार नाहीत. बाबा बुद्धी तर सगळ्यांना एकसारखीच देतात. कुठेही बसलात तरी बाबांची आठवण करा. जरी समोर ब्राह्मणी नसेल तरी सुद्धा बाबांची आठवण करू शकता. तुम्हाला माहीत आहे की बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. तर त्या आठवणीत बसायचे आहे. खाताना, पिताना, स्नान इत्यादी करताना सुद्धा बाबांची आठवण करा. थोडा वेळ कोणी समोर बसले असेल याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला मदत करतात. नाही, प्रत्येकाला स्वतःची मदत करायची आहे. ईश्वराने मत दिले आहे की असे असे करा तर तुमची दैवी बुद्धी बनणार. हे प्रलोभन दिले जाते. श्रीमत तर सगळ्यांनाच दिली जाते. आता कुणाची बुद्धी मंद तर कुणाची तेज आहे. पतित पावन सोबत योग न लावल्यामुळे बॅटरी चार्ज होत नाही. बाबांची श्रीमत ऐकत नाहीत, मग योग तर लागतच नाही. आता तुम्ही अनुभव करत असणार की बॅटरी चार्ज होत आहे. बाबा म्हणतात, माझ्या या मताने तुम्ही देवता बनता. यापेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणती गोष्ट नाही. तिथे हे ज्ञान नसते. हे विश्व नाटक असे बनलेले आहे. तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्यासाठी बाबा संगम युगात येतात, ज्याची आठवण भक्ती मार्गामध्ये साजरे करतात. दसरा पण साजरा करतात ना. बाबा येतात तेव्हा दसरा असतो. 5000 वर्षांनी प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती होत असते. तुम्हा मुलांनाच ही ईश्वरीय मत म्हणजे श्रीमत मिळते, ज्यामुळे तुम्ही श्रेष्ठ बनता. आत्मा सतोप्रधान होती, ती खाली उतरत तमोप्रधान भ्रष्ट बनते. बाबा ज्ञान आणि योग शिकवून सतोप्रधान श्रेष्ठ बनवतात. ते सांगतात की तुम्ही शिडी कशी खाली उतरत आले. हे विश्वनाटक चालतच असते. या नाटकाच्या आदिमध्य अंताला कोणीही जाणत नाहीत. बाबांनी सांगितल्यावर आता आपली स्मृती जागृत झाली आहे. प्रत्येकाच्या जन्माची कहाणी तर सांगू शकत नाहीत आणि ती लिहिली पण जाऊ शकत नाही. मग ती वाचून कशी सांगणार? बाबा सांगतात, आता तुम्ही ब्राह्मण आहात, नंतर देवता बनणार. बाबांनी सांगितले आहे, ब्राह्मण, देवता, क्षत्रिय हे तिन्ही धर्म मी स्थापन करतो. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण बाबाद्वारे ब्राह्मण वंशी बनतो व त्यानंतर सूर्यवंशी आणि चंद्रवंशी बनणार आहोत. जे नापास होतील ते चंद्रवंशी बनतील. कशामध्ये नापास होतील? योगामध्ये. ज्ञान खूप सांगितले जाते
की तुम्ही कसे 84 जन्मांचे चक्र पूर्ण करता. मनुष्य तर 84 लाख म्हणून किती दूर गेले आहेत. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळते. ईश्वर तर एकदाच येतात, तर त्यांचे मत सुद्धा एकदाच मिळणार. एक देवी देवता धर्म होता, जरूर त्यांना ईश्वरीय मत मिळाले होते, म्हणजे त्या आधी संगमयुग होते. बाबा येऊन दुनियेला बदलतात. तुम्ही आता बदलत आहात. यावेळी बाबा तुम्हाला सांगतात. तुम्ही म्हणणार की प्रत्येक कल्पामध्ये आम्ही बदलत आलो आहोत आणि पुन्हा बदलत राहू. ही चैतन्य बॅटरी आहे आणि ती जड आहे. मुलांना माहीत आहे की 5000 वर्षानंतर बाबा आले आहेत. सर्वश्रेष्ठ मत देत आहेत. सर्वोच्च परमेश्वराचे उच्च मत मिळते, ज्यामुळे तुम्ही उच्च पद प्राप्त करता. तुमच्याजवळ जेव्हा कोणी येतात तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही ईश्वराची संतान आहात. ईश्वर शिवबाबा आहेत, म्हणून शिवजयंती साजरी करतात. ते सद्गती दाता सुद्धा आहेत. त्यांना स्वतःचा देह नाही, तर मग ते कोणाद्वारे मत देतात? तुम्ही आत्मा आहात. देहाद्वारे गप्पा गोष्टी करता. देहाशिवाय आत्मा काहीच करू शकत नाही. निराकार पिता सुद्धा कसे आले? गायन आहे ना, रथावर विराजित आहेत. मग कोणी काय तर कोणी काय बसून बनवले आहे. त्रिमूर्ती सुद्धा सूक्ष्मवतनमध्ये दाखवले आहेत. बाबा सांगतात या सर्व साक्षात्काराच्या गोष्टी आहेत. शेवटी रचना तर सर्व इथेच आहे. रचयिता बाबांना सुद्धा या ठिकाणीच यावे लागते. पतित दुनियेमध्ये येऊनच पावन बनवावे लागते. इथे मुलांना थेट पावन बनवत आहेत. मुलं समजतात सुद्धा, तरी सुद्धा ज्ञान बुद्धीमध्ये बसत नाही. कुणाला समजावून सांगू शकत नाहीत. श्रीमताप्रमाणे चालत नाहीत, म्हणून श्रेष्ठ बनू शकत नाहीत. ज्यांना समजतच नाही ते पद कसे घेणार? जेवढी सेवा करणार तेवढे पद प्राप्त करणार. बाबा सांगतात देहाची पूर्ण हाडं सेवेमध्ये स्वाहा करा. सर्व प्रकारची सेवा करा. बऱ्याच मुली सेवेसाठी तडफत असतात. बाबा आम्हाला सोडवा तर आम्ही सेवेची सुरुवात करू, ज्यामुळे अनेकांचे कल्याण होईल. सर्व दुनिया शारीरिक सेवा करते, ज्यामुळे शिडी उतरतच आले. आता या आत्मिक सेवेने शिडी चढली जाते. प्रत्येकजण समजतात की हा आपल्यापेक्षा अधिक सेवा करतो. खूप सेवाधारी कन्या आहेत. सेवा केंद्र सुद्धा सांभाळू शकतात. वर्गामध्ये क्रमानुसार बसवतात. इथे मात्र तसे केले जात नाही, नाही तर निघून जातील. सेवा केली नाही तर पद सुद्धा कमी होईल. पद क्रमानुसार असतील. बरेच पद क्रमानुसार असतील, परंतु ते सुखधाम आहे आणि हे दुःखधाम आहे. तिथे कोणीच आजारी नसणार. बुद्धीने काम केले जाणार. तर समजून घ्या, सेवा कमी केली तर पद सुद्धा छोटे मिळणार. लक्षात ठेवा, सेवेमुळेच पदाची प्राप्ती होते. स्वतःची तपासणी करायला पाहिजे. प्रत्येकजण स्वतःच्या अवस्थेला जाणतात. मम्मा बाबा सुद्धा सेवा करत आले. चांगली चांगली मुलं आहेत. जरी नोकरी करतात तरी अर्धा पगारी रजा घेऊन सेवा करण्यास काही हरकत नाही. जे बाबांच्या हृदयात आहेत ते तावसी तख्तावर बसतात, पण क्रमवारीने पुरुषार्थानुसार. असेच विजयमाळेमध्ये येतात. अर्पण सुद्धा होतात, सेवा पण करतात. काही जण अर्पण होतात, परंतु सेवा न केल्यामुळे पद कमी होते. ही राजधानी श्रीमताप्रमाणे स्थापन होते, असे कधी ऐकले का? किंवा ज्ञानामुळे राज्य स्थापन होते, असे पण कधी ऐकले का? कधी पाहिले का? हां, दानपुण्य केल्याने राजाच्या घरी जन्म घेऊ शकता, परंतु ज्ञान घेतल्यावर राज्य स्थापन होते, असे कधी ऐकले आहे का? हे कोणालाच माहीत नाही. परंतु बाबा सांगतात तुम्ही 84 जन्म घेतले आहेत. आता तुम्हाला वर जायचे आहे. हे खूप सोपे आहे. तुम्ही प्रत्येक कल्पामध्ये
क्रमवारीने पुरुषार्थानुसार समजून घेता. बाबासुद्धा मुलांना क्रमवारीने पुरुषार्थानुसार आठवण देतात. बाबा सेवाधाऱ्यांची खूप आठवण करतात. तर आता स्वतःची तपासणी करा की मी बाबांच्या हृदयात आहे का? माळेचा मणी बनू शकतो? अडाणी मुलं देखील शिकलेल्या मुलांपेक्षा जास्त भारी ठरतात. बाबा सांगतात, मुलांनो, पुरुषार्थ करा. परंतु जर भाग्यातच नसेल किंवा विश्वनाटकामध्ये तसा अभिनयच नसेल तर किती पण प्रयत्न करा, ते ऐकणार नाहीत. मग त्यांना कोणते तरी ग्रहचारी लागतेच. देह अभिमानामुळे अजून विकार येतात. मुख्य विकार आहे देह अभिमान. सतयुगामध्ये देह अभिमान नाही, तिथे तुमचे प्रारब्ध असणार. बाबा हे समजावून सांगतात की लिहून ठेवा. निराकार ईश्वर सांगतात, माझी एकाचीच आठवण करा. स्वतःला आत्मा समजा, आपल्या देहाची आठवण करू नका. ज्याप्रमाणे भक्ती मार्गात एका शिवाची पूजा होते, त्यामुळे ज्ञानसुद्धा एक शिवच देतात. बाकी सर्व भक्ती आहे. अव्यभिचारी ज्ञान एक बाबांकडूनच मिळते. ज्ञानसागर बाबांकडून ज्ञानाची रत्न मिळतात. त्या सागराची गोष्ट नाही. हे ज्ञानसागर तुम्हाला ज्ञानरत्न देतात, त्यामुळे तुम्ही देवता बनता. शास्त्रांमध्ये तर काय काय लिहून ठेवले आहे की सागरामधून देवता निघाले आणि त्यांनी रत्न दिले. बाबा ज्ञानसागर असून तुम्हा मुलांना रत्न देतात. तुम्ही ज्ञान रत्न वेचता. पूर्वी दगड वेचत होते म्हणून दगड बुद्धी बनले होते. आता ज्ञान वेचत असल्याने पारसनाथ बनले आहात. पारसनाथ बनताना, पारसनाथ म्हणजेच लक्ष्मीनारायण, जे विश्वाचे मालक होते. भक्ती मार्गामध्ये तर अनेक नावं आणि चित्र बनवून ठेवली आहेत. खरे पाहता लक्ष्मीनारायण किंवा पारसनाथ एकच आहेत. नेपाळमध्ये पशुपतीनाथचा मेळा लागतो, तो पण पारसनाथच आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बाबांनी जे ज्ञानरत्न दिले आहेत तेच वेचायचे आहेत, दगड नाही. देह अभिमान रूपी कडक आजारापासून स्वतःला वाचवायचे आहे. दुसरा सारांश, आपल्या बॅटरीला पूर्ण चार्ज करण्यासाठी सर्वशक्तिवान बाबांसोबत योग लावायचा आहे. आत्मअभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आणि निर्भय बनायचे आहे. आजचे वरदान आहे, सर्व संबंध आणि सर्व गुणांच्या अनुभूतीमध्ये संपन्न बनणारे संपूर्ण मूर्त भव. विस्तार आहे, संगमयुगात विशेष सर्व प्राप्तींमध्ये स्वतःला संपन्न बनवायचे आहे. त्यामुळे सर्व खजाने, सर्व संबंध, सर्व गुण आणि कर्तव्याला समोर ठेवून तपासायचे आहे की सर्व गोष्टींमध्ये अनुभवी बनले आहात. जर कोणत्याही गोष्टीचा अनुभव कमी असेल तर त्यामध्ये स्वतःला संपन्न बनवा. एक पण संबंध किंवा गुण कमी असेल तर त्यांना संपूर्ण स्थिती किंवा संपूर्ण मूर्त असे म्हणणार नाही. म्हणून बाबांच्या गुणांचा किंवा आपल्या आदी स्वरूपातील गुणांचा अनुभव करा, तरच संपूर्ण मूर्त बनणार. आजचे बोधवाक्य आहे, जोशमध्ये येणे हे सुद्धा मनाची रडणी आहे. आता अशी रडण्याची फाईल समाप्त करा. ओम शांती.